नमस्कार. बियाणे निर्मिती क्षेत्रातील देशाच्या हरित क्रांतीत मोलाचा वाटा असणाऱ्या दप्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड सेलू जिल्हा वर्धा या कंपनीचा डीलर स्नेह संमेलनाचा कार्यक्रम रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी लीला बँक्वेट हॉल नांदेड येथे पार पडला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्रजी दप्तरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी केसके नांदेड महासचिव मापदा हे होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला अधिकृत वितरक म्हणून बालाजी केसके नांदेड, शेतकरी केसके नांदेड, विशाल एजन्सीज नांदेड, वैशाली केसके हिमायतनगर, गणेश कृषी विकास केंद्र देगलूर या सर्वांची उपस्थिती होती व तसेच बालाजी कृषी सेवा केंद्र नांदेड बिपिनजी सेठ कासलीवाल महासचिव मापदा यांनी कंपनीबद्दल व बियाण्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले व आम्हाला जास्तीत जास्त पुरवठा मिळावा जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही असे कंपनीच्या MD सरांना सांगितले. खूपच सुंदर कार्यक्रम पार पडला. विक्रेता बंधूचे सुद्धा काय म्हणणे आहे शैलेंद्रजी सरांनी ऐकून घेतले. चांगले बियाणे दिल्याबद्दल वितरक सुद्धा कंपनीचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक मुंडे सर, कार्यक्रमाचे आयोजन संजय पांढरे सर, वरिष्ठ विपणन अधिकारी नांदेड यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी नायगाव, देगलूर, मुखेड, कंधार, वाई, हिमायतनगर, हातगाव, भोकर, माळाकुळी, लोहा, मारतळा, धर्माबाद, उमरी, बिलोली, तामसा, कुंटूर, मांजरम, माहूर येथून डीलर आले होते. सुनील कराळे, शेतकरी केसके नांदेड यांनी कंपनीचे चांगले बियाणे दिल्याबद्दल आभार मानले. अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला. खरीप हंगामासाठी शेतकरी बंधूंना नमस्कार. मी नांदेड बालाजी कृषी केंद्र विपिन कासलीवाल. या खरीप हंगामामध्ये आपल्याला जे काळजी घ्यायची आहे ते आमच्या विक्रेत्यातर्फे आपल्याला पक्क्या बिलमध्ये बियाणे, औषधी, फर्टिलायझर जे बी काही खरेदी पक्क्या बिलामध्ये घ्यायचं आणि त्याचं आपण जेव्हा पेरणी करणार आहे, सोयाबीन राहू द्या, कापूस राहू द्या, पाणी पडल्यानंतर, भरपूर पाणी पडल्यानंतर 110 mm पाणी पडल्यानंतरच पेरणी करा. पेरणी आपण 110 mm केल्यानंतर आपल्याला कोणते जर्मिनेशनचे प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्याला जे बी बियाणे लागणार आहे कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्याला उपलब्ध राहणार आहे. आपल्याला ते किमती छापलेली आहे त्याच्यावर ते पाहूनच आपण खरेदी विक्री करावी. काय असं काय प्रॉब्लेम दिसलं आपल्याला काय कोणतं वाहन आग्रह करू नये, कोणतं वाहनाचं एकच वाहन असं काय करू नये. सगळं वाहन कंपन्याचे चांगले असतात. कापूस बियाणे राहू द्या, सोयाबीन राहू द्या, निवड करताना चांगली निवड करा. आपल्या जवळचे कृषी सेवा केंद्राची निवड करा. तिथून आपल्याला माल घेताना आपल्याला त्रास होणार नाही. आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्याची तिथं जाऊन तुम्ही बोलू शकणार. ऑनलाईन इकडे तिकडे उलटे सोलटी जागी कोणी आणून दुकानामधून कोणी शेतामध्ये आलं आणि तुम्हाला काही विक्री केलं असं कोणतीच चुकी करू नका. आपलं वर्षभराचं काम असते. हे खरीप हंगामामध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम झालं तर पूर्ण येणारं आपलं पूर्ण खर्च आपलं घरदार आपला सगळं त्याच्यावर दावावर लागलेलं असते. म्हणून नम्र विनंती आहे, बियाणे निवड करताना व खरेदी करताना पक्क्या बिलामध्ये खरेदी करा आणि 110 mm पाणी पडल्यानंतरच पेरणी करा. धन्यवाद.